27 वर्षाचा आजचा जो प्रवास आपण या ठिकाणी साजरा करतो त्या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर. वृत्तपत्र म्हणलं की प्रशासनावरती दरारा, शासनावरती दरारा आणि जनतेचे प्रश्न मांडणारा एक प्रमुख व्यासपीठ असं त्याच्याकडे पाहिलं जातं. मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना माझे अनेक वेळा आपल्या प्रतिनिधींची त्या गावामध्ये भेट व्हायची आणि आम्हाला खरंच त्यांच्याबद्दल प्रचंड मोठा दरारा असायचा. ती स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर जेव्हा सगळे पत्रकार बसायचे तेव्हा नेमका काय प्रश्न येईल आणि आपण कसे त्याच्यामध्ये अडकणार नाही याची आम्हाला काळजी घ्यावी लागायची. आणि जे काही आम्ही जर खोटं बोलत असू त्या ठिकाणी काहीतरी आपण त्याला म्हणतो ना अतिशयोक्तीपूर्ण काहीतरी आपण सांगत असू तर सगळा पर्दाफाश व्हायचा दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये. एवढा दरारा त्या कालावधीमध्ये वृत्तपत्रांचा आणि त्यांच्या प्रतिनिधींचा त्या ठिकाणी असायचा. हाच दरारा पुण्यनगरी आम्ही विरोधी पक्ष म्हणून दोघेही जण आम्ही इथे आहोत. आम्ही पुण्याचे प्रश्न मांडणार आहे आणि भाऊसाहेब भोईर जे आहेत आमचे सहकारी सिनियर नगरसेवक आहेत तिथे ते त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये त्या ठिकाणी प्रशासनाबद्दल त्या ठिकाणी ते आणि पिंपरी चिंचवडकरांचे प्रश्न त्या ठिकाणी ते मांडतील. आम्ही मांडलेले प्रश्न असतील, आम्ही ज्या गोष्टी त्या ठिकाणी त्याच्या शहनिशा करून निश्चितपणे आपण त्याला तुमच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी देऊन पुणेकरांना आम्ही प्रॉमिस केलेलं आहे की तुमच्या पैशांचा अपव्यय आम्ही होऊ देणार नाही. जे काही पैशांचा वापर होईल तो जस्टिफाईड रिझनसाठी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला लागणार आहे. पुण्यनगरी वृत्तपत्राने यापूर्वी सुद्धा चांगल्या भूमिका घेतलेल्या पुढल्या कालावधीमध्ये आपण त्या घेत राहा आणि प्रशासनावरती आणि डायरेक्टली चांगल्या कामावरती आपण चांगला अंकुश ठेवाल त्या ठिकाणी आणि चुकीची कामं होणार नाही यासाठी तुमचं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा अतिशय तुम्ही या ठिकाणी एक्सपोज घेतलेला आहे, छान केलेला हा संलग्न असा कार्यक्रम आहे. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.